अब रुक करते हैं बड़ी खबर की ओर। कई दिनों से मूसलाधार बारिश होने की वजह से भिवंडी महानगर पालिका के अंतर्गत प्रभाग समिति 1 के हद में गायत्री नगर पहाड़ी का मलबा पहाड़ी पर बने झोपड़ों पर गिरने से मची अफरा तफरी। तो वहीं आगे हम आपको बता दें कि जब इसकी जानकारी भिवंडी महानगर पालिका प्रभाग समिति 1 के सहायक आयुक्त सुदाम जाधव को मिली तो उन्होंने भिवंडी महानगर पालिका के आयुक्त अजय वैद्य के आदेश अनुसार तुरंत अपने दलबल के साथ घटना स्थल पर पहुंचकर व फायर ब्रिगेड अधिकारियों के मदद से सभी लोगों को सुरक्षित बाहर निकाला गया और टोरेंट पावर अधिकारियों के मदद से कोई अप्रिय घटना ना घटे, इसके लिए घटना स्थल पर कई घरों का पावर भी खंडित किया गया और प्रभाग समिति 1 के सहायक आयुक्त सुदाम जाधव ने पहाड़ी पर बसे सभी लोगों को बाहर निकलने की अपील की। तो वहीं गायत्री नगर पहाड़ी का मलबा झोपड़ों पर गिरने से जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के कार्यकर्ताओं ने भी घटना स्थल पर पहुंचकर काफी लोगों की मदद की और प्रभाग समिति 1 के सहायक आयुक्त सुदाम जाधव व उनके टीमों का प्रशंसा की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सुरक्षित व्यवस्था करावी जेणेकरून जीवित विद्यार्थी होणार नाही। तरी आधीच प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी। महानगरपालिकेला सहकार्य करावे। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे जाहीरनामा करण्यात येते। येत आहे प्रभाग समितीचे 1 के सहाय्यक आयुक्त यांच्यातर्फे जाहीरनामा करण्यात येत आहे। आपण बघतच असाल की संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलेला आहे। कालपासून हा मुसळधार पाऊस आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे। आपण बघितलं असेल तर रायगड येथे आज मोठी एक दुर्घटना झाली आहे की दरड कोसळण्याची। आणि कालपासूनच गायत्री नगर भिवंडी शहरातील गायत्री नगर येथे अशीच एक परिस्थिती उद्भवली होती। दरड कोसळण्याची शक्यता इथे होती। सर्व नागरिकांनी इथे जिजाऊ संस्थेला कळवलं, त्याचबरोबर महानगरपालिकेला कळवलं। प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त आपले जाधव साहेब असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल आपत्कालीन व्यवस्थापन आज इथे दाखल झालेले आहे। त्याचबरोबर इथे दाखल होताच त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ज्या काही उपाययोजना इथे करायला पाहिजेत त्या उपाययोजना करण्याची सुरुवात केली आहे। परंतु मी सर्व नागरिकांना सूचित करतो की नागरिकांनी स्वतःच आपली काळजी घ्यायची आहे, कारण इथे कायमस्वरूपी व्यवस्था काही होईपर्यंत एखादी रिटर्निंग वॉल या दरडीला अडवणारी वॉल इथे बांधेपर्यंत आपण तात्पुरते इथे स्थलांतर करणं गरजेचं आहे, कारण ही दुर्घटना पुढे भविष्यात होऊ शकते। त्याकरता महानगरपालिका संस्था अनेक जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था स्वतः याकडे लक्ष देऊन आहे, परंतु नागरिकांना मी सूचित करतोय की त्यांनी इथे लक्ष देण्याची गरज आहे। मी महानगरपालिकेचे आयुक्त सहाय्यक आयुक्त साहेब असतील त्याचबरोबर संपूर्ण टीम असेल त्यांचे आभार मानेन की ही दुर्घटना होण्या अगोदरच त्यांनी इथे उपाययोजनेला सुरुवात केली आहे। इथल्या नागरिकांचं स्थलांतर असेल किंवा इथल्या त्या दरडीवरील झाडं असतील किंवा घरं असतील त्यांच्या बाबतीतल्या ज्या उपाययोजना करायच्या होत्या त्याकरता त्यांनी सुरुवात केली आहे। काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस या परिसरामध्ये कोसळतोय आणि आमची जिजाऊ संस्थेची स्वयंसेविका ज्योतिताई या विभागात राहते। काल रात्रीच तिचा कॉल आला की सर इथे आपल्याकडे दरड कोसळण्याची शक्यता आहे, कारण मातीचा मलबा हा इथून वाहत जात होता। तर सकाळीच आम्ही सगळे आलो, त्याचबरोबर महानगरपालिकेचे कर्मचारी आले, अधिकारी आले, तर आमच्या लक्षात आलं की दरड कोसळण्याची दाट शक्यता इथे आहे। कारण मातीचा मलबा जर वाहायला लागला आणि आम्ही पूर्ण वरपर्यंत जाऊन बघितलं की माती ही पूर्णपणे भुसभुशीत झाली आहे आणि कधी ही दरड या नागरिकांच्या अंगावर येऊ शकते। जवळपास 70 ते 80 घरं या दरडीने बाधित होऊ शकतात। मैं सबसे पहले हमारे नए कमिश्नर जो अजय वैद्य जी आए हैं उनका शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन्होंने टाइम रहते हुए सुदाम जाधव सर को भेजकर हालात को काबू करने के लिए उनके साथ पूरी टीम को भेजा। आपातकालीन विभाग की टीम है, फायर ब्रिगेड की टीम है, टोरेंट पावर की टीम है। ये सभी टीमें आकर के अपना अपना काम
सुदाम सर के नेतृत्व में कर रही है। यहाँ पर कल रात में जिस हिसाब से पत्थर और वो मलबा गिरा, जिससे एक घर का नुकसान हुआ, वो घर पूरी तरीके से बैठ गया। इसकी जानकारी मिलते ही महानगर पालिका ने फौरन अपने लोगों को भेजकर, अपने डिपार्टमेंट को भेजकर, जो यहाँ पर फौरी तौर पर जो यहाँ के लोगों को मदद भेजने का काम किया है, वो वाकई में काबिले तारीफ है। क्योंकि यहाँ पर हमारे सारे अधिकारी लगे हुए हैं और यहाँ के मीटर भी काट दिए गए हैं। इन लोगों को यहाँ से कहीं और शिफ्ट महानगर पालिका की स्कूल में करने का भी वादा सुदाम सर ने अभी किया है। और मैं यहाँ के रहने वाले सभी लोगों से यही कहता हूँ कि हालात बहुत नाजुक है, जल्द से जल्द यहाँ से शिफ्ट हो जाए और जहाँ महानगर पालिका आपको जगह दे रही है वहाँ पर जा कर के रहे, जब तक बारिश कम नहीं होती और अपनी जान माल का नुकसान ना हो। इसलिए वो जल्द से जल्द महानगर पालिका के बोलने पर कार्रवाई करे और यहाँ से दूसरी जगह शिफ्ट हो जाए। जैसे कि आप देख सकते हो कि ये पूरा पहाड़ी इलाका है, जिससे मट्टी का दबाव होने पर मट्टी सरक रही है और वो नीचे वाले जो घर है उसके ऊपर आ रही है। ये इलाके में अगर देखना चाहे तो ये पूरा इलाका पहाड़ पे बसा हुआ है, जिसकी वजह से ये घटना बड़े पैमाने पे हो सकती है। तो इसके लिए चाहिए कि यहाँ के रहने वाले लोग और डिपार्टमेंट के सारे लोग यहाँ के लोगों को खाली करवा करके दूसरी जगह शिफ्ट हो जाए, ताकि बड़ी दुर्घटना से हम बच सकें। सर आम्ही दुपारी 3 वाजता असं बाहेरच बसलो होतो, तर दुपारी 3 वाजता हे पूर्ण डोंगर असा जोरात कोसळला आणि आमची जी एक लहान मुलगी होती ती माती खाली गेली। सगळेजण आम्ही घरातून बाहेर पडलो, आम्हाला वाटलं की संपूर्ण डोंगर बाहेर आला का वरतून असं, म्हणून बाहेर पडलो आणि मग त्या मुलीला आम्ही वाचवलं आणि पूर्ण असं ती डोंगर कोसळून पूर्ण माती इथे आली, पूर्ण गल्लीमध्येच आली। कोणाला चालायला पण येत नव्हतं, जायला पण येत नव्हतं, गुडघ्यापर्यंत पूर्ण डोंगर आला खाली। नंतर आम्ही राहुल जुकर सर, महानगरपालिका आणि जिजाऊ संस्था यांना कॉल केल्यावर यांनी त्वरित धाव घेतली व आमची वेळोवेळी त्यांनी मदत केली। त्यांनी धाव घेऊन संपूर्ण असं जे इथे राहतात लोक, त्यांना तिथून जे डोंगराच्या इथे चिटकून आहेत त्यांना साईडला शिफ्ट केलं, दुसऱ्या रूम मध्ये त्यांनी शिफ्ट केलं आणि झाड जे पडलेलं होतं ते त्यांनी येऊन त्वरित ते कापलं आणि साईडला केलं। तर लाईटीचं सर आता 6 दिवस झाले आमच्याकडे लाईट नाहीये, पण जिजाऊ संस्थेने आम्ही त्यांच्याकडे गेलो, लेटर घेतलं आणि ते लेटर आम्ही जाऊन जमा केलं टोरंट पॉवर मध्ये। तर त्यांनी 6 दिवस झालं सर आम्हाला पॉवर देतच नव्हते। फोन केला ना, फोन घ्यायचे खाली ठेवायचे, फोन घ्यायचे साईडला ठेवायचे। जेव्हा आम्ही जिजाऊ संस्थेमध्ये गेलो, लेटर नेलं, आमचे पंकज पवार सर ते तिथे त्वरित आले धाव घेऊन, त्यांनी ते लेटर तिथे दिलं आणि आम्ही सगळे गेलो। तेव्हा ते लेटर घेतलं आणि लगेच 2 तासामध्ये सर लाईट आली। म्हणजे लाईटीचा फक्त थोडासा फॉल्ट होता, पण जिजाऊ संस्थेने धाव घेतल्यामुळे ती लाईट आम्हाला लगेच 1 तासामध्ये उपलब्ध झाली। तर जिजाऊ संस्थेचे मनापासून आभार, राहुल जुकर सरांचे मनापासून आभार आणि महानगरपालिकेचेही मनापासून आभार।